नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आम्ही प्रभाग क्रमांक 21, 22 आणि त्यानंतर आता प्रभाग क्रमांक 23 मध्ये आलेलो आहोत. याचाच अर्थ याआधी 22 प्रभागांमध्ये PCMC न्यूजची टीम इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून आली आहे. खरं तर 11 डिसेंबर पासून सुरू झालेला हा कार्यक्रम अल्पावधीतच इतका लोकप्रिय झाला की माजी नगरसेवक, इच्छुक आणि त्याच जोडीला जनता देखील या कार्यक्रमांना गर्दी करू लागली. अर्थात याचा उद्देश हाच आहे की आपल्या प्रभागामध्ये नेमकं कोण इच्छुक आहे यासाठी पिंपरी चिंचवडकर जनता उत्सुक आहे आणि तीच उत्सुकता कमी करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतोय. खरं तर पिंपरी चिंचवड मधलं पहिलं लाईव्ह चॅनल हे PCMC न्यूज आहे आणि रोज रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमामध्ये इथं असलेले इच्छुक शिवाय जनता कुणीही थेट माझ्याशी फोनवरून संपर्क साधू शकतं, आपली समस्या मांडू शकतं, आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी सांगू शकतं. विशेष म्हणजे 85 52 933 933 हा क्रमांक लक्षात ठेवा. या मोबाईलवर आपण फोन करू शकता. शिवाय आज दिवसभरात जे प्रभाग आपण कंप्लीट करतोय त्यामध्ये 21, 22, 23 हे तिन्ही प्रभाग तुम्हाला आम्ही इथून ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याच्या लिंक्स फेसबुक आणि युट्यूबच्या लिंक तुम्हाला आमच्या PCMC न्यूजवर पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूयात. थेरगाव गावठाण, पडवळनगर, साईनाथ नगर आणि हा बराचसा परिसर प्रभाग क्रमांक 23. नेमक्या काय आहेत इथल्या अडचणी, काय आहेत समस्या, काय आहे इच्छुकांचं विजन हे आपण जाणून घेणार आहोत आणि याच प्रश्नांच्या माध्यमातून घुसळण करून पुन्हा एकदा चांगला प्रभाग, चांगला विकास कसा या ठिकाणी घडवता येईल याचं मंथन करणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण इच्छुकांकडून. इच्छुक उमेदवार त्यांच्या इथल्या समस्यांवरच्या विजनच्या भूमिका जाणून घ्यायला. नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी सागर गोरख बारणे, मी शिवसेना पक्षाकडून इच्छुक आहे. आता प्रभागात ज्या समस्या चालू आहेत गटारीच्या समस्या असतील, लाईटच्या समस्या असतील, रस्त्यांच्या समस्या असतील, या समस्या सोडवण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. मुळात तर आता तुम्ही सांगितलं क्लिअर की रस्त्याचा पण आहे इथे विषय, ट्रॅफिकची पण विषय आहे, पाण्याचा विषय आहे. तर या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील एक विजन लागेल. तर तुम्ही आता उद्या महापालिकेत निवडून गेल्यानंतर असं काय विजन आहे जेणेकरून या प्रभागामध्ये बदल घडू शकेल? महापालिकेत गेल्यानंतर आता जे आम्हाला अधिकारी जसं पाहिजे तसा सपोर्ट करत नाही. बरोबर, कामासाठी. बरोबर. प्रशासन सपोर्ट करत नाही. जेव्हा पदावरती जाईल तेव्हा आम्हाला नक्कीच ताकद पावर जेव्हा मिळेल पावर मिळेल तेव्हा आम्ही काम करू. नक्की. मग या लोकांनी हे पाहावं की आमची पावर जनतेची कशी आहे आणि आम्ही काय करू शकतो. जनतेने नक्कीच पाठिंबा दिला तर आम्ही महापालिकेत जाऊन नक्कीच प्रभागाचा कायापालट करू. नक्की. खूप खूप शुभेच्छा सागरजी तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? माझं नाव बाबर शेख. बर. मी अपक्षमधून आहे. बर. आता इथल्या ज्या समस्या आहेत, आताच भाऊंनी सांगितलं, सागर भाऊंनी, रस्ते, पाणी असेल, लाईट असेल, वीज असेल, तर मला एक मिनिट मला प्रश्न विचारू दे पूर्ण. तर या ज्या समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे असं काय विजन आहे, काय दृष्टिकोन आहे की जे विजन या ठिकाणी गरजेचं आहे? 20 वर्षांनी समस्या आहेत प्राधिकरणच्या जाग्याच्या. तर प्राधिकरणच्या जाग्यावर लोकांनी, मराठवाड्यातल्या लोकांनी, गोरगरिबांनी घर बांधलेले. गेल्या 8 वर्षात इथं बोर्डिंग लावले होते की हे नियमित झालं. तो तुम्हाला त्रास होतोय का? नाही, तो पाणी देऊ का प्यायला? पाणी आहे का रे प्यायला? हा, पाणी. एक आपण मी थोड्या वेळ तुमच्याकडे येतो. हो, चालेल. थोड्या वेळ. यानंतर आपण आणखी काय, बसून घ्या इथे मागे. आपण इच्छुक उमेदवारांशी संवाद साधू. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? आकाश दत्तात्रय बारणे, मी शिवसेना पक्षाकडून इच्छुक आहे. मी आकाशजी, मला असं म्हणायचं, या आकाशाखाली हा जो आपला प्रभाग आहे याच्यात असा काय बदल करता येईल जेणेकरून विकासाची किरणं या इथल्या जमिनीवर पडतील? या भागामध्ये सर्वात प्रथम DP रोडचा प्रश्न आहे. तिथं हजारो घरांचं बेघर होण्याचा प्रश्न आहे. परत इथं हातगारी धारकांचा प्रश्न आहे, इथं ड्रेनेजचा प्रश्न आहे, इथं रोडचा प्रश्न आहे, इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे कुठला प्रश्न नाही, सगळेच प्रश्न आहेत. सगळेच प्रश्न आहे प्रभागात. मागील मी येणार का जे कोणी विकास केला नाही तो विकास येणार काळात आम्ही करू. अच्छा, म्हणजे तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर इथे विकासाचं विजन घेऊन आपण आले? 100% आम्ही विकास करू. इथं आम्ही
सर्वात प्रथम आमचा जो प्रभाग आहे हा गरिबांचा आहे, जो इथं हातावर काम करणाऱ्यांचा आहे. इथं सर्वात नाही सगळ्यात जास्त आहे ना हातगाडी धारकांचा प्रभाग आहे. इथं जे रस्त्यांचे हातगाडी लागतात त्यांना व्यवस्थित जागा, परत इथं आमचा जो डीपी रोडचा प्रश्न आहे तो व्यवस्थित मार्गे कसा लावता येईल. जरी विकास जर करायचा झाला तरी डीपी रोडचा प्रश्न जर सुटत नसेल तर त्या जी घरं जातात त्या लोकांना कसा काय परतावा देता येईल. सर्वात मोठा आता बाबांनी सांगितलं प्राधिकरणाचा प्रश्न, त्या प्रश्नावर देखील आम्ही पाठपुरावा करतो. येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आकाशजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा. बोला. तर परत एकदा नाव सांगा आपलं. माझं नाव बरं वाटलं बाबर पहिले शेख. तुम्हाला? हो, माझं नाव बाबर शेख आहे. गेल्या 8 वर्ष अगोदर ह्या सत्तेधाऱ्यांनी बोर्ड लावला होता. मराठवाड्यातले 75% लोक आहेत त्यांच्यावर तलवार ठेवलेली ह्या लोकांनी, आणि 75% लोकांवर तलवार ठेवून ही लोक राजनीती करतात. खरा ओबीसी मी आहे, 12 बलुतेदार, 18 पकड जातीच्या लोकांचं अल्पसंख्याचं नेतृत्व करायलो मी. आता ह्याच्या- ऐका ना, ऐका ना. हळू बोला, तुम्हाला त्रास नको नाही व्हायला. थोडं काय, झालंय. तुम्ही जेव्हा माईक मध्ये बोलताय हो, ना हो. तेव्हा जोरात आवाज येतोय. हा. काय जोरात बोलायची ठीक गरज आहे, नाही. हा, ठीक आहे. मला एवढंच म्हणायचं की आता इथल्या ज्या समस्या आहेत हो, समस्या. जवळपास सगळ्यांनी सांगून झालेल्या आहेत. हा. आता तुमचं विजन काय, तुम्ही मा- कसं बदल करणार ते सांगा. मी सांगतो ना, ह्या थेरगाव मध्ये जी समस्या आहेत ती आधी मी सांगायलो, आणि समस्याचं सोडत मी सांगायलो. हा. समस्या ही आहे की समजा मोठे डीपी रोड इथं झाले, बर. गल्ली ते दिल्ली सरकार ह्यांची बर. लोकांना विटीत धरलं. तर याच्यातून जी आहे तर लोकांकडून हरकती मागितल्या. हरकती मागितल्यानंतर त्या हरकतीचं काय झालं, त्याचा GR का काढला नाही, गोरगरीब लोकांना प्रॉपर्टी उतारा का दिला नाही. बर. आता तुम्ही महापालिकेत गेलात, हा. नगरसेवक झालात, हो, तर काय बदल करणार. मी समजा पहिले जी डीपी रोड आहे त्याच्यात जी घरं जाणार आहेत 6 महिन्याच्या आत लोकांना प्रॉपर्टी उतारा देणार. 500 ते 1000 स्क्वेअर फीट पर्यंत मुंबईला जसं झालं तसं कर माफ करणार. काय सामाजिक लोकांचे आणि मराठवाड्यातले गोरगरिबांचे ती कामं मी मोकळं करणार. बर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यानंतर आपण बोला बोला बोला. यानंतर आपण अर्थातच माजी नगरसेवक अभिषेकजी बारणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. खरं तर 2017 ते 22 या दरम्यान जे केलंय आणि जे करायचं राहून गेलंय, या दोन्ही गोष्टींचा एक ताळमेळ साधून आम्हाला तुमचं एक विजन जाणून घ्यायचंय की अशी कोणती रुखरुख राहिलेली आहे की अरे हे काम करायचं राहून गेलं, जे मी करू शकलो नाही आणि या पुढच्या टर्म मध्ये करण्याची इच्छा आहे. खरं तर बघायला गेलं तर आमचा जो सगळ्यांनी सांगितलं की आमचा जो परिसर आहे हा मध्यमवर्गीय परिसर आहे. या मध्यमवर्गीय परिसराच्या अनुषंगाने इथं काय काय सुखसुविधा पाहिजे होत्या. तर मागील काळामध्ये आपण थेरगाव हॉस्पिटल बनवलं, जे की आता समोरच आहे. म्हणजे आज थेरगाव हॉस्पिटल हे YCM ला आमच्या इकडची लोक जी पहिली जायची त्याच्याऐवजी आता थेरगाव हॉस्पिटलला जातात. त्याचबरोबर आज प्रशासकीय कुठलीही कामं आमच्याकडे असली तर आम्ही ग प्रभागचं कार्यालय बनवलं, तर ग क्षेत्रीय कार्यालय आज तयार झालं. त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेलं तर कोरोना सारख्या काळामध्ये जी महामारी आली होती त्यावेळेस लोकांना अंत्यविधीच्या ज्या अडचणी येत होत्या सुखसुविधा पोहोचण्यासाठी, तर त्यावेळेसाठी आम्ही एक गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी आमच्या थेरगाव मध्ये ती एक तयार करून घेतली. त्याचबरोबर आम्ही तापकीर चौक ते थेरगाव फाटा हा सायकल ट्रॅक फुटपाथ अशा पद्धतीने बनवला की जेणेकरून आज त्या ठिकाणी बस लागतात. अजून सुद्धा ती समस्या आहे. त्या समस्येचं कसं हे करायचं त्यासाठी मी परत तुमच्याकडे येतो. परंतु आज ज्यावेळेस आमचे शाळकरी विद्यार्थी असतात, आमच्याकडे 5,500 विद्यार्थी या थेरगाव संकुलामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये 5,500 विद्यार्थी आहेत. यांना सायकल ट्रॅक फुटपाथ वरतून इझिली वॉकिंग करता येतं. पूर्वी काय व्हायचं की रस्ता बारीक होता, बस गाड्या वगैरे लागायच्या, सायकल ट्रॅक फुटपाथ नव्हते, त्याच्यामुळे मुलांना तिथून चालणं किंवा पालकांना तिथून घरच्यांना बरोबर नेणं हे सुद्धा अडचणीचं होतं. मग ह्या ज्या अजून ज्या काही आमच्याकडे कॉन्क्रिटीकरणचे काही रस्ते असतील, म्हणजे आमचा अशोक सोसायटीचा जो रस्ता असेल त्या ठिकाणी पूर्वी पाणी साचायचं, मग तो मेन रोड आम्ही कॉन्क्रिटीकरण केला. त्यानंतर आमचा जो जे मल्हारनगरचा एरिया होता तर त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करत असताना तिथं कॉन्क्रिटीकरण करण्यापूर्वी ड्रेनेज लाईन चॉकअप झाली किंवा काय झालं तर गुडघे इतकं पाणी साचायचं. अशा ह्या सगळ्या ज्या समस्या जेवढ्या होत्या, बटरफ्लाय ब्रिजचं काम झालेलं आहे, अशा विविध कामं आहेत. म्हणजे कामांची जर तुम्ही लिस्ट काढली तर मला निश्चित सांगायला आवडेल की काम करत असताना महानगरपालिकेमध्ये माझे सहकारी जे काही नगरसेवक होते या सगळ्यांची साथ लाभली. जे आमचे आमदार होते त्यांनी आम्हाला महापालिकेतून जास्तीचा बजेट
हे आमच्या प्रभागाला दिलं आणि त्याच्यामुळे ही नवीन विकास कामं होऊ शकते. होऊ शकले. अभिषेकजी, आता तुम्ही लिस्ट काढलीत किंवा बरीच मोठी विकास कामांची यादी असं तुम्ही म्हणालात, अशी पण एक यादी असेल की जी यादी ज्याच्यामध्ये समस्या अजूनही सुटलेल्या नाहीयेत, तर त्या कोणत्या आहेत ज्या त्या लिस्ट मधून आता कट होतील पुढच्या वेळी? काय सांगताय? समस्या म्हणजे काय होतं की 3 वर्ष झालं प्रशासन आहे आणि ज्यावेळेस आम्ही असतो तर त्यावेळेस आम्ही सातत्य कामांचं ठेवतो. आज जे फुटपाथ सायकल ट्रॅक आम्ही बनवलेत त्याच्यावरती अतिक्रमण जे होतात ते अतिक्रमण झाल्यानंतर आज आम्ही महापालिकेत वारंवार आम्हाला जाऊन बोलावं लागतं, हे अतिक्रमण काढा. दाद देत नाही. ते जेवढ्या पद्धतीने पाहिजे दाद भेटते, पण जेवढ्या पद्धतीने पाहिजे तेवढ्या पद्धतीने दाद भेटत नाही. का तर ज्यावेळेस महापालिका चालू असते, महापालिकेला एक सभागृह दिलेलं आहे, स्टँडिंगची मिटिंग्स असतात, सभागृह असतात, जीबी आहे. जीबी आहे. आम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या प्रशासनामधल्या एक अधिकार अंकुश ठेवता येतो प्रशासनावर. ठेवता येतो. आम्ही केलेली कामं, आता समजा आम्ही थेरगाव हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने बनवलंय, पण जर तिथे वॉशरूमची सुविधा जर अडचणी होत असतील, म्हणजे ज्या केलेली कामं आहेत, पहिली गोष्ट तर ती मेंटेन ठेवणं. त्यासाठी एक पहिलं आमचं प्रामुख्याने लक्ष पाहिजे की केलेल्या कामांवरती मेंटेन ठेवणं. त्याच पद्धतीने आज मी प्रसन्नधाम सोसायटीच्या पाठीमागे आम्ही काही गार्डनची जागा ताब्यात घेतलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही बटरफ्लाय गार्डन बनवणं हे एक आमची एक संकल्पना आहे, ते एक करायचंय. त्यानंतर आमचा जो नदी सुधार प्रकल्पामधला जो आमचा सगळ्यात मोठा बेल्ट आहे, हा देवी गार्डन, ते आमचा MM चा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आम्हाला तो करून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आज जर आम्ही इलिव्हेटेड रिंग रोड हा जो आम्ही बनवायचा प्रयत्न करतोय की जर रिंग रोड करायची वेळच आली तर तो इलिव्हेटेड असावा, तो कुठल्याही घरावरती नसावा. म्हणजे ते तुमचं विजनच आहे आता या पुढच्या वेळी तुम्हाला करायचं. 100% ते विजन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे प्रस्ताव पण ठेवलेले आहेत, त्याचे पत्रव्यवहार आमच्या महापालिकेबरोबर झालेले आहेत, त्याचे राज्य सरकारबरोबर झालेत आणि त्याची उत्तरं देखील मला पर्सनली माझ्याकडे लेटर हेड सकट आहेत किंवा त्यांची उत्तरं काय आलेली आहेत. आज BRTची समस्या, समजा BRT मध्ये ज्या पद्धतीने अनधिकृतपणे काही लोक बसून तिथं त्रास करतात, मग ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत आणि सगळ्यात मेन समस्या आमची की नो पार्किंगची. नो पार्किंगसाठी आम्हाला वारंवार म्हणजे ज्या बसेस वगैरे लागतात त्या वारंवार फॉलोअप घ्यायला लागतो. तो अजून कसा चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि शासनाच्या लोकांना कंटिन्यू हे तुमचं काम आहे आणि हे तुम्ही केलंच पाहिजे. ते त्यांना कसं पूर्णपणे त्यांच्याकडनं करून घेता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा. सोसायटी धारकांना कचऱ्यांच्या समस्यांची गाडी आहे, म्हणजे आज हायड्रोलिक गाडी ज्यावेळेस वाढतील तर त्यावेळेस त्या कचऱ्यांच्या गाड्यांना लोकांना तो त्रास होणार नाही. मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, मायनर गोष्टी असतात, या सगळ्यांचं जर तुम्ही प्रॉपर प्रत्येक ह्याच्यात मांडणी केली तर ते चांगल्या पद्धतीने मांडून, जसं आज 2017 ते 22 महानगरपालिकेमध्ये मी अभिमानाने सांगू शकतो की बाबा आमचा प्रभाग जो 32 प्रभाग आहेत त्या 32 प्रभागापैकी पहिल्या 3 नंबरमध्ये सुद्धा आम्ही विकास कामं केलेली आहेत. नक्कीच. अभिषेकजी, पहिल्या 3 मध्ये आहे, कुठला नंबर आहे आता तुम्ही मला सांगितलं नाही, पण पहिल्या 3 मध्ये आहे. पण पुढच्या पंचवार्षिक मध्ये हा पहिल्या नंबरवर असेल एवढीच अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणवतो. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? नमस्कार, मी संतोष गुलाब बारणे. मी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे. बर, आता समस्या तर अभिषेक भाऊंनी सांगितल्या, बाळणी काकूंनी सांगितल्या, आणखी आकाशनी सांगितल्या, सागरजी पण होते. मला इतकंच म्हणायचं की आता या सगळ्या समस्यांवर एक विजन हवं. कुठे ना कुठेतरी या समस्या दूर होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. 5 वर्ष आता हातात येणार आहेत आपल्या पुन्हा एकदा. प्रशासन काळ जाऊन आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जाणार आहात. तर काय करता येईल? तुम्ही जर पहिलं पाऊल तिथे पडलंच तर असा कुठली समस्या आहे ज्याच्यावर पहिला बाण माराल तुम्ही आणि ती समस्या नष्ट कराल? पहिल्यांदा आमच्या बंधूंनी सांगितलं की DP रोडच्या संदर्भात, कारण थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केलं होतं की काळेवाडी फाटा ते दत्तनगर ह्या परिसराच्या माध्यमातून जवळजवळ 1000 ते 1500 घरं नेस्तनाबूत होत आहेत. त्या घरांना ती घरं अशी विस्कळीत न होता, ते घरं नेस्तनाबूत न होता त्यांना पर्याय मार्ग मिळावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हो, आणि त्याचप्रमाणे मी प्रत्येक कॉलनीमध्ये CCTV कॅमेरे बसवणार आहे की जेणेकरून ज्या विपरीत घटना घडतात तिथं कुठंतरी आळा बसेल. या माध्यमातून मला काम करायचंय. तिसरा मुद्दा म्हणजे माझा की हे थेरगाव हॉस्पिटल आणि कामगार भवन ह्याच्यामध्ये जी जागा आहे ती आरक्षित केलेली जागा आहे, ती कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित केलेली आहे. तिथेही काम ते लवकरात लवकर चालू करावं. ज्यासाठी आरक्षित केले ते काम तिथे सुरू व्हायला पाहिजे. त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या ह्या प्रभागामध्ये लाईटचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी मी त्याचं काम पाठपुरावा करणार आहे. नक्की तुमच्या भात्यात असे बाण आहेत जे त्या समस्यांवर लागतील हो, आणि तुम्ही जनतेसाठी निश्चितपणे चांगलं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
एकच कारण मिनिटं, अहो, एक एकच वाक्य फक्त. एकच एकच कारण कर्म एक असं रेस्टॉरंट आहे, हा. तिथं ऑर्डर द्यायची गरज पडत नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. हा, आपलं तुमच्या नाव काय आहे? कष्टाचं हो चांदणं, तुम्हाला यशाचा चंद्र दिसावा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा प्रगतीचा इंद्रधनुष्यबाण असावा. माझं नाव संतोष गुलाब बारणे. संतोषजी, तुमच्याशी बोलून संतोष वाटला, पण तुमच्याच पक्षाध्यक्षांचं पक्षप्रमुखांचं एक सुंदरसं वाक्य आहे. ते जेव्हा सीएम होते तेव्हा कॉमन मॅन होते आणि आता ते डीसीएम आहेत, तर ते डेडिकेटेड कॉमन मॅन आहेत. Yes. आमची इच्छा हीच आहे, शिवसैनिक हा कॉमन मॅन साठी असतो, हो. कॉमन मॅन साठी काम करायला एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा माझी नगरसेविका अर्थात मनीषाताई पवार पुन्हा एकदा त्या रिंगणात आहेत, पुन्हा एकदा नवीन विजन घेऊन, आणि ज्या समस्या ज्या आतापर्यंत पुन्हा एकदा या प्रशासक राजाच्या या सगळ्या काळामध्ये उद्भवल्या त्या नष्ट करण्यासाठी त्या प्रयत्न करतील अशी अपेक्षा आधीच बाळगतो आणि त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करतो. ताई, खूप खूप स्वागत तुमचं. नेमकं काय समस्या, आता मी तुम्हाला या प्रभागात समस्या काय हे सांगायची गरजच नाही. या समस्या दूर करण्यासाठी काय सांगाल, हे विजन फक्त आम्हाला सांगा. जेव्हापासून आम्ही 2017 पासून निवडून आलेला आहे, आम्ही 4 नगरसेवक असतील. नगरसेवक 2017चा हा प्रभाग बऱ्याच काही अडचणी होत्या आणि ज्यावेळेस आम्ही निवडून आलेल्या बरोबर बऱ्याच अडचणी मार्गी लावून हा प्रभाग आम्ही सुधारलेला आहे. आणि निवडून आल्यानंतर माझं एकच विजन राहील, माझी महिला सुरक्षित आणि सक्षम झाली पाहिजे. आणि त्या अगदी संतोष भाऊ आता म्हणाले की सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एक मानवा आहे, ती सीसीटीव्ही कॅमेरे जास्तीत जास्त पण इथे लागलं पाहिजे. जे जे मेन चौक आहेत, चौकामध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पण ज्या ठिकाणी अजून का लागणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही नक्की लावण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर ज्या महिला प्रवास करतात आणि आता आपण बघितलंय की काही काही ठिकाणी आठवडे बाजार सुरू झालेले आहेत, तर महिलांकरता काही काही ठिकाणी शौचालय नाहीयेत. ते शौचालय सुद्धा आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. आणि माझं एक विजन आहे की अख्ख्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकमेव आपला प्रभाग क्रमांक 23 हा एकमेव विकसित प्रभाग म्हणून ओळखला जाईल, यावरती नक्की, आम्ही नक्कीच. नक्की भर देऊ. मनीषाताई, तुमच्या प्रभागाच्या मध्ये 2 आणि 3 आकडा आहे, तो 1 आकडा व्हायला पाहिजे. म्हणजे प्रभागचा नंबर नाही बदलला पाहिजे, पण कामामध्ये 1 आकडा व्हायला पाहिजे. एवढी तुम्हाला शुभेच्छा आणि व्यक्त करतो की तुम्ही छानपणे इथं चांगलं काम करा. धन्यवाद. यानंतर अर्थातच इथे सगळी महिला राज आहे आणि तो मला आनंद खूप आहे की आमचे सगळे आमचे भाऊ बांधव की इथे आमच्या आया बहिणी प्रत्यक्षात आज मैदानात उतरतात, याचा आनंद प्रत्येकालाच आहे. आता प्रत्येकाच्या आडी अडचणी आहेत, म्हणून पहिल्यांदा मीच समस्याचा एक पाढा फक्त वाचण्यापेक्षा एक समस्या मांडतो, ती खरंच इथे आहे का, मला फक्त एवढंच विचारायचं. आतापर्यंत 22 प्रभागांमध्ये आम्ही फिरलो, त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की पाणी ज्या वेळेला येतं ना त्याच वेळी लाईट जाते. मोटर लावतात लोक. हा, आणि दिवसाआड पाणी येतं. हा. ते खरं आहे का? ते खरं आहे. बरं, मग आता त्याच्यावर मी उपाय काय? प्रथम माझा आपलं नाव परिचय- काय आणि आपण कोणत्या पक्षात? मी सीमा चव्हाण, बरं. जिल्हा कार्यकारिणी सदस्य. हा. मी आतापर्यंत जिल्ह्यावरती काम केलंय बरं. आणि पक्षाने मला जे जिम्मेदारी दिली मी खूप सादरतेने तिला पूर्ण केलंय. बरं. आता ह्या वर्षी मला असं वाटलं की मी सोसायटीमध्ये राहते. पहिले तर मी सोसायटीमध्ये सीस कॉन्टीमध्ये राहते आणि आतापर्यंत सोसायटीचा उमेदवार म्हणून कोण उभा राहिलं नाहीये आणि सोसायटीच्या समस्या दुर्लक्ष होतात. म्हणजे सोसायटी वाल्यांनी खूप सोसलंय असं तुम्हाला म्हणायचं. हो. हा, मग ते जे शोषण आहे हा. ते आता बंद होण्यासाठी काय करता येईल, विजन काय? विजन माझा असं आहे की कचऱ्याचं कसं हे प्रोजेक्ट लावला आहे. ह्यांनी सांगितलं कॉर्पोरेशन वाल्यांनी तुम्हाला टॅक्स कमी करतो आणि कचरा प्लांट तुम्ही लावा ओला सुकरा. ते आम्ही लोक नाही करू शकत बर. कारण आम्ही एक्सपर्ट नाहीये तिच्यामध्ये. बर. आमचे चेअरमॅन म्हणा सेक्रेटरी म्हणा शिक्षित आहे आणि सगळे जॉब करणारे. आम्ही सोसायटी देऊ शकतो पण हे मेंटेनन्स करू शकत नाही. तिच्यात आम्हाला एक प्रभावी महापालिकेचं शिक्षित म्हणजे पाहिजे. बर. त्या हिशोबानं मला असं वाटतंय की एक शिक्षित उमेदवार इथं मिळावा. आणि इथं समस्या आहे रोजगारची, बर. युवा आणि महिलांच्या स्वास्थ्याची, वृद्धांच्या स्वास्थ्याची. आता अभिषेक भाऊ म्हटले एक गार्डन हा आहे, आता एक गार्डन तिकडं पण होणार आहे. ते आता मी 2 महिने झाले मी सोसायटीज मध्ये फिरते, माझं काम मी चालू केलंय. तर त्या सगळ्या समस्या मी ऐकले. बऱ्यापैकी आम्ही आमचं जे पक्ष आहे ते करायला आता पण सत्तेत आहे आणि पुढं सत्तेवर राहिल्यावर ते आम्ही करणार आहे. नक्की, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांकडे येणार आहोत. ताई, जय भीम. नमस्कार, जय भीम. मी रेखा नरेंद्र माने. ओके, आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी भाजपकडनं इच्छुक बर. आहे. रेखाताई, मुळात मला असं म्हणायचं की एकतर समस्या आणि समस्यातून हा प्रभाग आता त्या काळातनं जो जातो तेव्हा एक नवीन काळ येतो सुधारण्याचा.
अशी सुधारणा करणं इथं गरजेचं आहे की जेणेकरून पुन्हा एकदा हा प्रभाग सुजलाम सुफलाम होईल. तर काय करता येईल असं आपल्याला, जेणेकरून तुम्ही जर उद्या महापालिकेत गेलात तर तो बदल घडवून आणा? सर्वप्रथम इथं काय कामगार वर्ग भरपूर आहे की म्हणजे महिला ज्या आपलं पोट भरण्यासाठी धुण्या भांड्याची कामं करतात, त्यांची मुलं प्रचंड हुशार आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन नाहीये. तर त्या मुलांसाठी अभ्यासिका केंद्र हे उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि ह्या माझ्या प्रभागामध्ये ना खेळाडू भरपूर आहेत. आता इथे वेंगसरकरच्या इथे बॅडमिंटन कोर्ट आपल्याला आहे, पण त्या इथल्या म्हणजे स्थानिकांसाठी त्याचा काहीही उपयोग नाहीये. तर ते एक चालू करून द्यायचं आहे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न महिला सक्षमीकरण आणि महिलांची सुरक्षा. आता आमच्या या प्रभागामध्ये अवैध धंदे भरपूर आहेत, तर ते सर्वप्रथम बंद त्याच्यावर करायचे. चाप मारणं, Yes, चाप बसवणं. yes, yes. आणि एक लक्ष्मण रेखा तशी रेखा जर तुम्हाला जर ती आखता आली आणि जेणेकरून या प्रभागातल्या या वाढत्या गुन्हेगारीवर, अवैध धंद्यांवर जर आळा घातला तर निश्चितपणे हा प्रभाग उत्तम होईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सुषमा दिनकर जावळे. सर्वप्रथम मी तुमचे आभार मानते की तुम्ही इथं थेरगाव विभागामध्ये येऊन जी आमची जे धन्यवाद. इच्छुक उमेदवारांची जी तुम्ही आता मुलाखत घेतायत आणि प्रत्यक्ष आमची जे काही अडचण आहे ते समाजापर्यंत पोहोचवणार आहेत, ते हे खूप मोठं छान साधन जे तुम्ही आमच्यासाठी उपलब्ध करून दिले, तर मी तुमचं पहिले आभार मानते. थँक्यू सुषमाताई. मुळात मला एवढंच म्हणायचं की एकतर समस्या आता सगळ्यांनीच सांगितलेल्या आहेत. माझे सगळे बंधू असतील, भगिनी असतील, सगळ्यांनी. मला तर एवढीच अपेक्षा आहे की या प्रभागामध्ये असा कोणता बदल अपेक्षित आहे ज्या बदलामुळं खरंच आपले विद्यार्थी असतील, इथले आपल्या महिला असतील, इथले आपले ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांना एक उत्तम मोकळा श्वास घेता येईल. काय करता येईल? सर्वप्रथम तर मी महिलांसाठी बचत गटाच्या ते सक्षमीकरण कसं होईल त्याबद्दल मी सांगते. आणि त्यांना घरगुती काय लघु उद्योग करता येईल ते त्याच्यासाठी पण मी म्हणजे महिलांना सक्षम बनवणं अत्यंत महत्त्वाचं. महिलांना सक्षम बनवणं खूप काळाची गरज आहे आता. त्याच्यामुळे ते एक धोरण आहे. आणि वृद्ध लोकांसाठी विरंगुळा केंद्र, ह्या जसं जसं वय होतं तसं तसं माणूस जरा बरोबर. खच्चीकरण होतं, त्यावेळेस मग त्यांना जी विरंगुळा केंद्र जी आपल्याला उपलब्ध करता येईल हे एक बघायचं आहे. हे एक विजन आहे आमचं सर्वप्रथम. दुसरं विजन असं आहे की ड्रेनेज लाईन ते तर आहेच, रस्ते खच्चीकरण झालेले आहेत, गट्टू टाकलेत, पण ते पण असे कुठेतरी खच्ची झालेले आहेत. असं हा भरपूर असा ड्रेनेजचा तर भरपूर प्रॉब्लेम आहे. प्लस पाणी अवेळी येतंय आणि म्हणजे वेळी अवेळी पाणी येतं. पाणी अवेळी किती वाजता येतं आणि पाणी इथे? साधारण आहे ना, आता आमच्या इथे एक कॉलनी आहे, तिथं रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान पाणी येतं. आता त्या महिलांनी रात्री 11:30-12ला? हो. तर ज्या महिला कामाला जातात त्यांनी काय करायचं? दिवसभर काम करायचं का पाणी भरून त्यांनी म्हणजे मुळात जायचं? प्रश्न असा आहे की दिवसभर महिलांनी बाहेरही काम करायचं, आणि- घरातही काम करायचं. हो, बरं, आमच्यासारखी पुरुष मंडळी काय पाणी भरत नाहीत. नाही भरत. मग बरं, त्या म्हणजे तुम्ही महिलांसाठी- परत सकाळी उठल्यावर नवऱ्याचा डबा, हो. पोरांचा डबा, हो. स्वतःचा डबा, घरचं आवरायचं आणि परत इथे यायचं आणि परत पाणी भरायचं. परत पाणी मग भरायचं. तुम्ही जर उद्या महापालिकेत गेलात तर हे पहिल्यांदा थांबवण्यासाठी काय करा? पाण्याची आणि सर्वप्रथम 2000 म्हणजे जवळजवळ आहे ना 10 ते 8-9 वर्ष झाले पाणी आपण ग्लास मध्ये घेतो ना, तर ते इतकं गढूळ आणि गलिच्छ पाणी असतं ना की अक्षरशः आहे ना इतका घाण वास येतो त्या पाण्याचा. अच्छा. तर त्या पाण्याचं पण नीटवाणी निवारण, कारण स्वच्छ पाणी, स्वच्छ पाणी, वेळेत पाणी, वेळेत पाणी. रोज पाणी, हो, हो. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. अत्यंत महत्वाचे आहे. नक्कीच. खरं म्हणजे ताईंनी स्पष्टच सांगितलं, नको आम्हाला पैठणी आणि नको आम्हाला गाणी, आम्हाला हवं फक्त पिण्याचं पाणी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे, प्लीज थोडस जरा इकडे येता, मग आपले सगळे इच्छुक उमेदवार कॅमेरा देतील. थँक्यू. कुठे आलो तो बाबा मी? सुषमाताई झाला. ओके, आता पुन्हा एकदा नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आता सुषमातांनी स्पष्ट केलेलं आहे, पाणी येतं पण ते दूषित येतं. बरं, येतं ते वेळेत येत नाही. बरं, रोज येतं का? तर नाही. आता या समस्या मिटवायच्या असतील तर काय करावं लागेल? विचार करूया. पुढे नमस्कार, मी सरोज अमोल कुचेकर, अनुसूचित जातीतून मी इच्छुक उमेदवार आहे. कोणत्या पक्षाकडून? मी आता सध्या भाजप पक्षाकडून ठीक इच्छुक आहे. तर समस्या तुम्ही जे काय आता आपण ऐकलेलं आहे, तर त्या सगळ्याविषयी मी बोलेल की मी इथली स्थायिक आहे. इथं शिक्षण वगैरे झाले असल्यामुळं तर गेल्या 30 वर्षापासून मी इथल्या समस्या जाणते. सगळ्यांनी जसं सांगितलं ना पाण्याचं, तर त्या पाण्याबद्दल असं एक आहे की आता पाणी कमी पडतंय म्हणून आपण एक टाइम पाणी येतंय. तर मुळशी धरणातून त्याची प्रक्रिया चालू आहे की आपल्या इथं 10
TMC पाणीची उपलब्धता करणार आहेत, तर त्याचा पाठपुरावा पण करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक कोणाच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही, पण इथं शेजारी हॉस्पिटलच्या शेजारी कामगार भवन आहे. पहिले तिथं कार्यक्रम होत नव्हते, आता होता येते. म्हणजे ह्या गोष्टीचं भान राहिलंच नाहीये की शेजारी हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट खरं आहे ना, खरं आहे. असतात. हा, हा. आणि जे आणि काही तिथे कार्यक्रम कार्यक्रम आणि रोजच्या रोज जी लग्न होता येते बर. त्याच्यानी मानसिक ऑलरेडी ते बरं, आजारी आता माणसं तुम्ही उद्या आहेत. महापालिकेत गेलात आणि नगरसेविका झालात तर काय कराल पहिल्यांदा? सगळ्यात पहिल्यांदा तर आणि अजून एक नाही. आता तेच उत्तर द्या की काय कराल पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा तर हेच करेल की मी ह्या ज्या समस्या आहेत, ज्या हॉस्पिटल शेजारी ज्या का जागा ज्या त्या कामासाठी आहे तर तेच काम व्हायला तिथं ज्याचं पाहिजे आरक्षित नाही. आहे त्यासाठी. हा. ज्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हातगारी टपरी पथारी, बर. त्याची मी PCMC ची महिला अध्यक्ष आहे. बर. तर त्यांचं नेतृत्व करता असं लक्षात येतं की इथं 600 लोक जे आहेत ते असे आहेत जे टपरी हातगाडीवाले आहेत. रोज अतिक्रमण होतंय, तर त्यांच्यासाठी जी राखीव जागा होती तर ती त्यांना देण्यात आलेली नाही. तर ते पहिलं आपण ते काम करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे थेरगाव हा 23 प्रभाग आहे, त्याच्यामध्ये पूर क्षेत्र पण प्रभाग आहे, भाग आहे जो बरोबर. म्हणजे जगताप नगरचा, बरोबर, बरोबर. जो की प्रत्येक पावसाळ्यात त्यांच्या घरामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी असतं आणि घाणही तितकीच असते. जर चेंबरची समस्या आली, काय पावसाळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, घाणी सगळं पावसाचं पाणी, नदीचं पाणी, आणि त्यांची अवस्था बेकार होते. ते नेहमीचे म्हणजे दरवर्षीप्रमाणे ते शाळेत हजेरी लावतात. तर त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष घेता की तिथं नियंत्रित झालं पाहिजे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त मध्यमवर्गीय कुटुंब तर आहेच, पण जास्तीत जास्त गरीब लोक पण आहेत जे हातावरती पोट भरणारे, काही लोक बाहेरून आलेले आहेत. तर ह्या सगळ्या लोकसंख्येचा विचार बघता आणि जो काही DPR आपला जो आहे तर त्या लोकांसाठी मला असं वाटतंय की पहिलं पुनर्वसन त्यांचं होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहात. सरोजताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप चांगल्या पद्धतीने आपण मुद्दे मांडले. त्यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे येणार आहोत. आपलं नाव काय आहे, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी पूजा सागर बारणे, शिवसेना पक्षाकडून इच्छुक उमेदवार बरं, म्हणून आता आहे. समस्या तर जवळपास सगळ्यांनी हो, हो. सांगितली. आता मला फक्त एक असं हवंय की हे विजन आहे आणि या प्रभागामध्ये मी जर निवडून आले तर मी अशा पद्धतीने विजन राबवेन आणि त्या पद्धतीने काम करेन. नक्कीच लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माझं विजन असेल. बर. पाण्याची समस्या इथं खूप आहे. बर. पाणी रात्री अपरात्री कधी येतं. त्या दिवशी मी प्रभागात गेले होते तर दिवसभर महिला काम करतात येतात. बरोबर. आणि लाईटीची पण खूप समस्या आहे. लाईटी सकाळी मुलं जेव्हा शाळेच्या टायमिंग मध्ये त्या टायमिंग मध्ये लाईटी जातात. भरपूर अडचणी येतात लाईट नसली की. पाणी अक्षरशः रस्त्यावरती अख्खं ओलं होतं, म्हणजे बायकांची पाणी भरायची घाई असं. थोडक्यात त्यामुळे त्या पाणी समस्या सोडवण्यासाठी लाईट हो नक्कीच नक्कीच. त्याच्यावर प्रयत्न करा. लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे तुमचं विजन आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी नम्रता रवी भिलारे, प्रभाग क्रमांक नम्रताताई, तिथे पाहायचंय. 23 मधून भारतीय जनता पार्टी मधून सर्वसामान्य महिला म्हणून मी इच्छुक आहे. आणि आता मुळात समस्या तर सगळ्यांनी सांगितल्यात. अगदी पूजाताई असतील, रेखाताई असतील, आणखी सरोजताई असतील, सगळ्यांनीच, मनीषाताईंनी पण सांगितल्या. मला फक्त विजन हवे की आता या प्रभागात काय बदल अपेक्षित आहे? ह्या प्रभागामध्ये गटार, पाणी आणि रस्ते ह्या सगळ्यात मोठ्या समस्या आहे. प्रभाग क्रमांक 24 आणि 23 ची जी गटारची लाईन आहे ती कॉमन लाईन आहे. सगळ्यात आधी त्याच्यामुळे सगळ्यांना खूप नुकसान होते. सगळे लोक आजारी पडतात. तुम्ही काय करणार उद्या महापालिकेत जर तुम्ही निवडून आला तर काय करणार त्याबद्दल? उद्या मी गेले तर ती लाईन सगळ्यात आधी वेगळे करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझा परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्याचा माझा प्रयत्न असेल. खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हाला. या इथे. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. ताई, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सौ सोनाली संदीप गाडे. मी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी लढणार आहे. मी बर. सर्वसाधारण गटातून इच्छुक उमेदवार बरं, आहे. समस्या तर ताई भरतीताई सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आता अपेक्षित असं आहे की आता विजन हवं. माझं विजन असं असणार आहे की मला माझ्या महिलांसाठी, म्हणजे आजपर्यंत आपल्या नगरसेवकांनी खूप छान कामं केलेली आहेत आणि यापुढे ते निश्चितच नक्की करणार आहेत. परंतु महिलांचं नेतृत्व करण्यासाठी मला या क्षेत्रामध्ये उतरावंसं वाटलं, कारण मी गेली अनेक वर्ष मी या भागामध्ये काम करते आहे. त्यामुळे या इथल्या महिलांचे प्रश्न, समस्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या शिकलेल्या आहेत, परंतु आपली मुलं लहान असतील किंवा काही वैयक्तिक जबाबदारीमुळे त्या बाहेर पडू शकत नाही. अशा महिलांसाठी मला काहीतरी रोजगार उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून दिवसाचे 300 ते 500 रुपये जरी त्यांनी कमवले, घर बसल्या स्वयंरोजगार, लघु उद्योग.
म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी एवढं कष्ट करून त्यांना शिकवले, पण बरोबर. आज त्या काही कारणानिमित्त घराच्या बाहेर बरोबर, पडू शकत नाही. बरोबर. तर अशा महिलांसाठी मला काम करायचे. किंवा आता मगाशी तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचं जे म्हटले, ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे त्यांच्यासाठी सकाळी उठून ते बाहेर पडतात, तर त्यांच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून म्हणजे बरेचसे अशी भटकी कुत्रे असतात जी त्यांना त्रास देतात, बरोबर. ज्याच्यामुळे ते बाहेर पडून म्हणजे फिरू शकत नाहीत. तर सकाळी साधारण 4 ते 5 वाजता उठल्यावरती त्यांना काहीतरी प्रोटेक्शन किंवा अशा बरेचसे प्रभागामध्ये असं म्हणजे कॉलन्या आहेत की त्या कॉलन्यांमध्ये आमच्या सध्या इथं मोठा प्रश्न म्हटलं तर ट्रॅफिकचा आहे. बर. म्हणजे संध्याकाळी रात्री जर एखादी अँब्युलन्स इमर्जन्सी एखाद्या कॉलनीमध्ये यायची म्हटली तर 2 व्हीलर एक माणूस उतरून बाजूला करावा लागतो, तेव्हा ती गाडी म्हणजे अत्यावश्यक सेवाच व्यवस्थित वेळेत पोहोचत नाही. नाही म्हणजे सेवा पोहोचत नाही. पण प्रॉब्लेम काय आहे की आपण जे पार्किंगला गाड्या लावतो बरोबर. त्या जर प्रत्येकाने प्रोटोकॉल किंवा बरोबर, रूल्स फॉलो व्यवस्थित लावल्या, हा. आपल्या पार्किंग मध्ये लावलं बरोबर. तर आणि असं नाही ना की इमर्जन्सी माझ्याच घरात येणार आहे, बरोबर. कुणाच्याही घरामध्ये येऊ कुणाच्याही घरात येऊ शकते. तर आपण सर्व नागरिकांनी जर ती थोडीशी काळजी घेतली की आपल्या पार्किंग मध्ये आपल्या गाड्या लावल्या तर आपली कॉलनीचा रस्ता क्लिअर बरोबर, राहील, बरोबर. जेणेकरून आज कोणाच्याही घरात जर इमर्जन्सी आली तर ती अत्यावश्यक बरोबर. सेवा त्यांना वेळेत मिळू पोहोचेल. शकते. हा एक प्रॉब्लेम आहे. किंवा बऱ्यापैकी आता माझ्या सामान्य महिला आहेत त्यांच्यामध्ये खूप छोटे छोटे प्रश्न आहेत. त्यांना काहीतरी एक त्यांना स्वावलंबी म्हणजे आयुष्य जगण्यासाठी मला मदत करायची आहे, त्यांना सबल करायचं आहे, सक्षम करायचं आहे. वुमन एम्पॉवरमेंट हा तुमचा सगळ्यात महत्वाचा विजन आहे सभा. की म्हणजे आता एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून येणार बरोबर, बाकीचे माझे सगळे बंधू छान काम करा म्हणजे ड्रेनेज, पाणी, लाईट हे सगळं तर ते पाहणारच आहे, कारण त्यासाठीच तर आपण निवडून येतो ना. बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी पण काहीतरी करावं, ह्या मेन उद्देशाने किंवा या मेन विजनने मी या क्षेत्रात उतरत आहे. खूप खूप शुभेच्छा भारतीताई, खूप छान पद्धतीने मुद्दा मांडलात. आणखी आपण नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी तानाजी बारणे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. सर्वसाधारण जागेसाठी मी इच्छुक आहे. या ठिकाणच्या समस्या तानाजी भाऊ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. आता मला एक असं सांगा, तुम्ही जर एकदा महापालिकेत निवडून आलात तर अशा कोणत्या समस्येला पहिल्यांदा हात घालाल आणि ती नष्ट कराल? मी स्वर्गीय नगरसेविका अर्चना बारणे माझी पत्नी होती. 2017ला या प्रभागाचा तिने विकास करण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही प्राधिकरणाची होती. आता प्राधिकरण मर्ज होऊन PMRD मध्ये आले आणि महापालिकेचा जो प्राधिकरणाचा भाग आहे हा महापालिकेत आलेला आहे. त्यामुळे पहिलं माझं प्राधान्य राहील की प्रत्येक नागरिकाला, या परिसरातील प्रत्येक नागरिकाला त्याचं प्रॉपर्टी कार्ड मिळलं पाहिजे. त्यासाठी मी सर्वात पहिल्यांदा हा प्रश्न उठवीन. नगरसेवक म्हणजे नळ, पाणी, गटर याची समस्या ज्या असतील त्या इथून पुढच्या काळात की अति जलद गतीने व मोठ्या लाईनी टाकण्याचा प्रयत्न या काळात करेन. कारण पूर्वी ज्यावेळेस 2017ला आम्ही इलेक्शन लढलो त्यावेळेस या भागातील परिस्थिती आणि या भागातील नागरीकरण कमी होतं. आता नागरीकरण वाढल्यामुळे जास्त मोठ्या व्यासाच्या लाईनी या ठिकाणी टाकाव्या लागतील. 24/7च्या योजनेसाठी प्रथम मी प्राधान्य देईन व आपल्या थेरगाव परिसरातील जे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे जे मंजूर झालेलं आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देईन. कारण हे हॉस्पिटल जर झालं तर हे थेरगाव म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल हे पिंपरी चिंचवडमध्ये पहिलं थेरगावमध्ये झालेलं असेल. तानाजी भाऊ, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. थोडंसं इकडे. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे मी इच्छुक? संदीप काशीनाथ गाडे, स्वीकृत नगरसेवक आहे. भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मागतात. आता इथल्या समस्या तर झाल्याच, भाऊंनी स्पष्टपणे सांगितले विजन काय, थेरगावचं कॅन्सर हॉस्पिटल. तुमचं विजन काय सांगा? या इथल्या प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र शासनाची जी योजना असेल, महापालिकेच्या योजना असतील त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्या योजनांचा लाभ आपल्या सर्वसामान्य जनतेला कसा पोहोचवता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे अंत्योदयापर्यंत जायला पाहिजे. आमच्या भारतीय जनता पार्टीचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रथम बरं, उद्देश आता आहे. तुम्ही महापालिकेत निवडून आल्यानंतर या प्रभागातल्या शेवटच्या माणसापर्यंत तुम्ही जाऊन त्या योजना पोहोचवाल अशी अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा. यानंतर आणखी आपण नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? नमस्ते, मी विशाल नंदुशेठ बारणे. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं इच्छुक आहे. विशालजी, तुमच्या नावाप्रमाणेच विजन पण विशाल असलं पाहिजे आणि असेलही. नक्की. काय असेल या प्रभागासाठी तुमचं विजन? सगळं आपण आज 2025 मध्ये आहे आणि आज आपण पाणी, लाईट, ड्रेनेज, मूलभूत सुविधांबद्दलच बोलतो. आजही आपण त्याच प्रश्नांवरती बोलतोय आणि मी सगळ्यांचं लक्ष ऍक्च्युली स्वच्छ पाणी. आज तुम्ही जर पावनामाईची जर अवस्था पाहिली असेल तर गटराच्या वर अवस्था आहे त्याची. तर सगळ्यात महत्वाचं पवना नदीचं जे पाणी आपण डायरेक्ट आणणार होते, अजितदादांचा जो प्रकल्प होता एवढा मोठा, तर तो काही राजकीय गोष्टींमुळे होतो त्यावेळेस रखडला. मी मी जर नगरसेवक झालो तर मी माझी सगळ्यात पहिली मागणी असेल की आम्हाला स्वच्छ पाणी. उत्तम, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पाहुणेचं स्वच्छ पाणी इथपर्यंत आलं. डायरेक्ट पाणी. कारण की तुम्ही पाहिलं असला तर सगळं गटर झालंय
तेच गटरचं पाणी आपण स्वच्छ करतोय आणि आता तेच पाणी पितोय आपण आता एक सगळं. शेवटचं विजन फक्त Yes. तुमचं की महत्वाचं कोणतं आहे? काय सगळ्यात महत्वाचं आमच्या इथं प्राधिकरणाचा मुद्दा होता. आम्हाला आमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड हवंय. त्यासाठी आम्ही एक लढा पण दिला होता आणि गेली 1 वर्ष झाली आम्ही त्याच्यासाठी नक्की प्रयत्न आता करतोय. तानाजी भाऊंनी पण ते क्लिअर जी, केलेलं आहे. जी, प्रॉपर्टी कार्ड जी, फार जी, महत्त्वाचं. खूप महत्वाचं आहे. खूप लोकांच्या खूप शुभेच्छा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Yes, thank you. यानंतर आणखी आपण नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव संतोषी मयूर पवार. मी भाजप पक्षाकडून आहे बरं. म्हणून आता या इच्छुक आहे. ठिकाणी जेवढे सगळे माझे बंधू भगिनी आहेत ज्यांनी अतिशय म्हणजे कळकळीन तळमळीनं विजन्स मांडले आपले, या समस्या सोडवण्यासाठी काय करू आम्ही. आता तुमचं एक विजन त्यामध्ये ऍड व्हायला पाहिजे. काय असं विजन आहे की जेणेकरून या प्रभागामध्ये छानपैकी बदल घडू शकतो? प्रॉपर्टी कार्डच मिळावे. आमच्या प्राधिकरण इथलं हटलं पाहिजे. आणि ते फार गरजेचं आहे, म्हणजे तो अत्यंत कळीचा मुद्दा आहे. मेन हाच प्रॉब्लेम आहे एरियामधला. मग तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर त्यासाठी पहिल्यांदा काम कराल. हा, त्यासाठीच काम. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? चारुलता संपत पवार. थोडस हे का तोच प्रॉब्लेम आहे आमचा. नक्की, म्हणजे प्रॉपर्टी कार्ड. मला फक्त एकदा पूर्ण नाव सांगा. जर सौ चारुलता संपत अप्पा पवार. चारुलता संपतप्पा पवार. हा. बरं, ओके. मला इतकंच म्हणायचं की तुम्ही आता जे सांगितलं प्रॉपर्टी कार्ड आणि आता ताईंनी, तर त्याच मुद्द्यावर तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर आवाज उठवणार. बरं, खूप खूप शुभेच्छा. आणि लाईटीचा खूप प्रॉब्लेम चाललेला आहे आमच्या इथे. बरं. कारण की 2 जणांचे एकदम फ्रीज पण म्हणजे आउट झाला. टीव्ही पण 2-3 जणांची खराब झाली. अच्छा. आणि ड्रेनेज लाईनचं पाणी खूप असं म्हणजे हे झालेलं आहे, तुंबलेलं आहे. बरं, बरं, खराब पाणी येते खूप. बरं. तर त्यासाठी तुम्ही प्रयत्न हा, करणार आहात. प्रयत्न करणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या बघ, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी प्रशांत दिलीप सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातून इच्छुक आहे. प्रशांतजी, मला इतकंच म्हणायचं की आता या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांनी सांगून झालेल्या आहेत आणि तुम्हाला इथे ठाऊक आहेत. मला आता इतकंच म्हणायचं की तुमचं विजन काय असेल, काय करता येईल या प्रभागासाठी? विजन सांगायचं गेलं तर अजितदादांनी जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास केलाय त्याचप्रमाणे आपल्या थेरगावमध्ये यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पॅनल आणून आम्हाला ज्या आहे मूलभूत गरजा, नळ, पाणी, त्याच्यामध्ये ड्रेनेजचा आज एवढा मोठा इथं प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये रोज ड्रेनेज तुंबलेला असतं. जे छोटे पाईपलाईन आहे त्याच्या मोठे करायचे, त्याच्यामध्ये ड्रेनेजची सुविधा द्यायची. त्याच्यानंतर पाणीचे 24 तास दादांचं जे स्वप्न आहे मावळमधून पवना नदीतून पाणी इथे आणणं, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येणे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. एकंदरीत या ठिकाणी मी सर्व इच्छुकांशी संवाद साधला. नगरसेवक या शब्दाचा अर्थ मला इच्छुकांकडूनच कळाला. न म्हणजे नळातलं पाणी, ग म्हणजे गटार आणि र म्हणजे रस्ते. सेवक एवढ्यासाठीच असतो का? तर होय, या तर मूलभूत सुविधा आहेत, त्यात सोडवणं भागच आहे. पण याच्या व्यतिरिक्त पण बरंच काही आहे. त्याचं काय? आमच्या जाया बहिणींना रात्री 11:30-12 वाजता पाणी भरावं लागतं. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. ड्रेनेज मधनं पाणी बाहेर येतं आणि त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी दिसतंय. इथं आमचा भाऊ जेवायला बसलाय, बहीण जेवायला बसलीये, मैला पाण्याचा वास घेत त्या दुर्गंधीमध्ये त्याला जेवायला लागतंय. काय परिस्थिती आहे? पाणी येतं त्याच वेळी वीज कट होते. वा, काय मला असं म्हणायचंय की आपण आता ज्या प्रभागात आहोत त्या प्रभागाला एक तर त्या पवना नदीचं वरदान आहे आणि तिचं पाणी येतंय तरी ग्लासामध्ये ते दूषित असतं. या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी, या सगळ्या समस्या मिटवण्यासाठी आणि कधीतरी मूलभूत गरजांच्या पुढे जाऊन एक नवीन स्मार्ट विजन काहीतरी घेऊन येण्यासाठी आपल्याला तयार व्हायला हवं. आपण मुळातच 21वे शतक करता करता संपायला लागलं, पण आमच्या समस्या संपेना. आता मला इतकंच म्हणायचंय, या ठिकाणी जमलेले सगळेच म्हणजे जितके काही इच्छुक उमेदवार होते त्या सगळ्यांचं प्रत्येकाचं विजन इतकं उत्तम आहे की याच सगळ्या विजनची जर उद्या मी मोळी बांधली आणि जर तसं काम करायला गेलो ना तर प्रभाग क्रमांक 23 असा घडेल की उरलेल्या सगळ्या प्रभागातनं इथं यावं आणि म्हणावं प्रभाग असावा तर प्रभाग क्रमांक 23 चा. कारण की एवढं सुंदर विजन आहे. मी तर म्हणतो ह्याच्यातले आता जागाच वाढवलं पाहिजे. अभिषेक भाऊ मी तर म्हणतो तर काय सगळं अवघड झालंय मनीषाताई. पण मला एक म्हणायचंय, आम्ही किती जागा वाढवल्या तरी आम्हाला जाग येत नाही. आम्ही जागा कधी होणार? आम्ही प्रत्येक वेळी 5 वर्ष हातात दिलेत, मान्य आहे. मागच्या वेळी 3 वर्ष हाती लागली, पुढचे 3.5-4 वर्ष प्रशासक राज होतं. पण पुन्हा एकदा 5 वर्ष आमच्या हातात येत आहेत. आता या 5 वर्षात असं काहीतरी करावं, यातलं कुणीही निवडून यावं, काही फरक पडत नाही. कुणीही 4 येणार आहेत,
काही फरक पडत नाही, कोणत्या पक्षाचा आहे काही फरक पडत नाही, पण जो येणार आहे तो या प्रभागासाठी झटणारा असायला हवा, एवढीच आमची इच्छा आहे. आणि हीच जनतेची गरज आहे, कारण हे देखील जनतेतलेच एक भाग आहेत जे तुमच्या आमच्यासाठी आज विजन घेऊन उभे आहेत. पण आता ते विजन प्रत्यक्षात उतरवायचं असेल, प्रभाग क्रमांक 23 मध्ये आकडा 2 आणि 3 असला तरी प्रभाग क्रमांक 1 नंबर बनवायचा असेल तर या सगळ्यांच्या विजनला सगळ्यांनी दाद देणं आणि त्यानुसार येणाऱ्या 4 जणांनी काम करणं, एवढीच अपेक्षा या जनतेच्या वतीनं बाळगतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक?